नमस्ते मित्रमंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझं नाव आहे ऐश्वर्या अवघडे आणि मी चाललेले आहे फिरायला आणि एकटीच जाणार आहे. माझ्याकडे जास्त कॅश पण नाही आहेत आणि कुठं चालली ते पण माहीत नाही, पण मी चालली आहे आणि मी ब्लॉग पण बनवणार आहे. ब्लॉग पण बनवायला चालली आहे आणि पाहत राहत मी कुठे कुठे जाणार आहे फिरायला काही, आणि तुम्हाला नेचर वातावरण, येण्या जाण्याचा प्रवास वगैरे सगळं काय दाखवत राहणार आहे. जेवण वगैरे काय खाईल मी काय नाही, एवढ्याशा पैशात कसं काय काय मी ॲडजस्ट करत. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. घेतलेले आहे आणि मी निघणार आहे, तर पाहत राहा तुम्ही. बघा मी अपार्टमेंटमधून खाली उतरलेली आहे आणि मी चाललेले आहे. पहा पाऊस पडत आहे. मैं जा रहा हूं. अरे तू जा रही. मी चालली आहे छत्री आणायला परत. बरं झालं मला कळायला पाऊस पडतोय. माझ्या आपली इथले छत्री घेऊन जायला परत. हे पहा मी छत्री घेतलेली आहे. तर हे पहा मित्रांनो, एवढा पाऊस पडत आहे आणि मी फलटणमध्ये राहते, तर एवढा पाऊस पडतोय आणि तरीसुद्धा मी फिरायला चाललेली आहे, कारण मला पावसाचं फिरायला खूप आवडतं. पण क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात. चालली आहे मी अशीच पावसात. हे पहा दिसते का मी चालली आहे एकटीच. आता बस स्टँडवर जाणार आहे मी, तिथून बस पकडणार आहे, तिथून लोणंद स्टेशनला जाणार आहे. लोणंद स्टेशनवरून ट्रेन पकडणार आहे आणि मग पाहिजे पुण्या साईडला जाणार आहे मी. आणि तिथून पुण्यातून खूप लोकेशन आहेत फिरण्यासारखे, तिथून कोणतं तरी एक लोकेशन पकडणार आहे मी. तर मित्रांनो, मी लोणंद स्टेशनवर पोचलेले आहे आणि हे बघा पाण्याची बाटली मी घेतलेली आहे आणि पाण्याची बाटली घेतलेली आहे. मला दिसत नाही काय छत्रीमुळं. बघा 2 मिनटं. आता मी चालली इथनं जवळच रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनवर मी चाललेले आहे. बघा पाण्याची बाटली. घरनं मी जेवण केलं होतं त्यामुळं फक्त पाणी घेतलेलं, खायला काय घेतलेलं नाही. हे बघा मी स्टेशनवर आलेले आहे, लोणंदचं स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 2वर कोयना एक्सप्रेस थांबते. आता मी चालली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला. इथं रेल्वे थांबलेली. हे पहा स्टेशन. या ठिकाणी कोयना एक्सप्रेस येणार आहे आणि इथून जाणार आहे. कोयना एक्सप्रेस डायरेक्ट मुंबईला जाते, जाता जाता लोणावळा सुद्धा उतरते. आणि मग प्लॅटफॉर्म नंबर 2वर ना आता सरळ लोणावळा गाठणार आहे. आणि लोणावळ्यामध्ये खूप छान लोकेशन आहेत बघण्यासारखे, तिथं पण जाणार आहे मी फिरायला. पाहत राहतो मी. पाऊस पहा किती पडतोय पाऊस, आणि माझ्या अंगावर चिखल पण उडवलाय. सगळा चिखल उडवलाय. माणसं कशी पण गाडी चालवतात. थोड्या वेळ ट्रेनची वाट बघणार आहे.
थोड्या वेळात ट्रेन येणार आहे. 1:30चा टाईम आहे, पण ती 2 वाजता येते. बाबा बघतात. मी वॉशरूमला गेले होते पाठीमागं आणि हे पहा ॲक्च्युली इथले वॉशरूम खूप घाण असतात म्हणून चांगलं वॉशरूम मला हुडकायला लागलं. त्यानंतर मी चांगलं वॉशरूमकडे बसले. गरम एक मिनिट. एक मिनिट माझी जागा. तर मित्रांनो, लोणावळ्याला जाताना हा रस्ता आहे. ट्रेनमधून बघा किती छान दिसतोय. हे बघा, हा धुकं.
लोणावळा स्टेशनला. पण ॲक्च्युली इथं खूप पाऊस पडतोय. आता मलाच कळा नाही मी काय करू, कुठं जाऊ. पण माझे पाहुणे आहेत, माझी आत्या आहे इथं. तुम्ही बघा पाऊस, बघा मी दाखवते. हा पहा पाऊस किती जोरात पाऊस पडतो. किती पाऊस पडतोय बघा तुम्हीच. खूप जास्त पाऊस पडतोय. अशा ठिकाणी मी आता बघू काहीतरी राहण्याचा जुगाड मला करावा लागेल, नाहीतर मग मला मुंबईला जावं लागेल माझ्या बहिणीकडं. मुंबईला जाईल मी, नाहीतर इथं माझी आत्या राहते, आत्याकडं जाईल. आणि आता वाजलेला 6 वाजता काय कुठं फिरायला वगैरे जाणं चुकीचं आहे. त्यामुळे मी उद्या सकाळ कुठेतरी जाईल फिरायला पावसा पाण्याचं. पण मला पावसात फिरायला आवडतं म्हणून आले, पण इथं खूपच जास्त पाऊस आहे. आता काय करावं मलाच कळलं नाही. तरी तुम्ही बघत राहा. हे बघा मित्रांनो, मी खायला घेतलेलं आहे मेंदू वडा आणि इडली सांबर. हे खात आहे मी. हे बघा लोणावळ्यात आता रात्र झालेली आहे. मी फिरत आहे एकटीच आणि इथं हे शॉप वगैरे दिसत आहे. तर माझ्या आत्याचा मुलाचा बड्डे आहे ना, तर मग मी त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे. त्या इथं शॉपमध्ये खूपच महाग आहे सगळं, पण तरी पण मी माझ्या बजेटमध्ये बसला असं दुकान शोधून मी ते गिफ्ट घेणार आहे. तर तुम्ही पाहत राहा. हे बघा फूड स्टोअर आणि जॉकीचं शॉप आहे इकडं. चला तर आपण जाऊया. हे बघा इथे शॉप आहे एक. हे बघा लोणावळा स्टेशनवरून आता मी गिफ्ट वगैरे घेऊन, हे बघा गिफ्ट वगैरे घेऊन मी आता चाललेली आहे. अशी लिफ्ट आहे. आता रिक्षावाला बघू काय म्हणतोय, किती रुपये घेतोय. मित्रांनो मी लोणावळ्यात आलेले आहे आमच्या आत्याच्या घरी. हा बघा माझ्या कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. ही काही शहाणा नाही. आणि माझी आत्या आहे ना, ती बाहेर चुलीवर स्वयंपाक करते, तिला नंतर दाखवल मी. हे बघा आमच्या आत्याचं घर. हे बघा मंदिर, सगळं देवळ मंदिर, सगळे मंदिर आहेत. खूप देवाचं करतात ते, खूप श्रद्धा आहे देवावरती. एवढे वर्ष झाले इथल्या बागेत राहतात. साप वगैरे सगळे फिरतात, पण ह्यांना कुठलाही धोका नाही, कारण हे सगळं देवाचं करत असतात. तुम्हाला उद्या सकाळी मी बाग दाखवेल. खूप छान आहे बाग, घेतली खूप भारी आहे नेचर. आणि तिथलं वॉटरफॉल तर इतका छान आहे ना बघण्यासारखा, एकदमच भारी आहे. मी तुम्हाला उद्या सकाळ नक्की दाखवेल. तर मी बघेल आता जेवायला वगैरे काय आहे. हा तर मित्रांनो मी काय म्हणत होते, तर इथलं वातावरण खूप छान आहे आणि सकाळचं मी तुम्हाला बाहेरची बाग वगैरे दाखवणार आहे.
किती छान आहे आणि पर्यावरणचं सगळं एकदम नेचर एन्व्हायरमेंट खूप छान आहे. बाहेर वॉटरफॉल वगैरे सगळं पाहायला भेटेल आपल्याला आणि खूप छान आहे. अख्खी बाग मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवणार आहे. हे म्हणजे माझ्या आत्या हे आहे ना, हे ह्या बागेमध्ये राहतात आणि ते म्हणजे बागेमध्ये जरा देखभाल वगैरे करतात. मग तरी दाखवणार आहे मी. खूप छान एन्व्हायरमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे कमी पैशात कसं फिरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे 1,000 रुपये होते. ते 1,000 रुपयामध्ये मी त्याच्यातनं रेल्वे तिकीट वगैरे काढलं, त्याच्यातून गिफ्ट वगैरे त्याच्यातनंच ॲडजस्ट केलं आणि त्याच्यातूनच आता मी हे करणार आहे. फिरणार सुद्धा आहे. उद्या एका ठिकाणी जाणार आहे फिरायला. मी तिकडं जाणार आहे, एकविरायला जाणार आहे फिरायला. आणि तुम्ही पण पाहत राहा. आणि तुम्हाला पण कधी यायचं असेल इकडं तर नक्की असं थोडक्या पैशात तुम्हाला यायचं असलं तर माझ्यासारखं प्लॅनिंग करून तुम्ही येऊ शकताय. ओके, पाहत राहा. मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे माझा लोणावळ्यामध्ये, पण बाहेर खूप पाऊस येतोय आणि जायचं पण आहे पण तसं मला. पण बघा मी आधी काय काय बनवून ठेवलंय. जाण्याच्या आधी स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे, कारण की तिकडं खर्च जास्त नाही झाला पाहिजे म्हणून. मी इकडं बघा भाजी बनवून ठेवली आहे. ही भाजी बनवून ठेवली आहे भेंडीची. इकडं चपाती आणि मटकीची भाजी बनवून ठेवली आहे. हे मी खाऊन जाणार आहे. चपाती आणि मटकीची भाजी आणि भेंडी हे मी खाऊन जाणार आहे. म्हणजे की मला बाहेर जास्त खर्च नाही लागला पाहिजे खायला प्यायला, म्हणून मी इथनं जेवण करून जाणार आहे. आणि बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला. किती छान आहे. इतका पाऊस पडतोय जास्त, खूपच जास्त पाऊस आहे ह्या वर्षी, काय माहिती, पण खूपच जास्त पाऊस आहे. मला फिरायचं होतं आणि आजच एवढा पाऊस आला. असं वाटतंय ढगफुटी होती का काय आमची जिरली. पण दाखवायची होती, पण बागेत फिरायला सुद्धा जागा राहिली नाही. इतका चिखल आणि इतका पाऊस झालेला आहे. दाखवते एक मिनिट. ही पहा खिडकी, खिडकीतून दाखवते मी. हे बघा, हे टेरेसवरून पाणी येते आणि हे पाऊस आहे. बाग आहे बाहेरची आणि हे बघा चिखल झालाय सगळ्या बागेमध्ये. आणि तिकडं स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे, बंगलो वगैरे, ते पण दाखवायचं होतं मला, पण मी बघेल ट्राय करून. खूप पाऊस पडतोय तरी सुद्धा दाखवेल मी, ट्राय करेल बाहेर जाऊन. हे पहा मी गार्डन मध्ये आलेले आहे. हे पहा किती पाऊस पडत आहे. पावसाचा आवाज पण तुम्हाला येत असेल. इकडून गार्डन कडे जाण्याचा रस्ता आहे. इथून मधून सगळे गवत आलेलं आहे. पावसामुळे गवत कुणी काढलेली नाहीत. हे बघा किती खळखळ पाणी वाहतंय मस्त. असं वाटतंय पाणी पिऊन टाकावं, इतकं खळखळ पाणी वाहतंय. एकदम शुद्ध पाणी आहे. आणि जास्त करून बागेमध्ये सर्प वगैरे पण फिरतात. आणि रोज पाऊस असल्यामुळे जरा गवत जास्त आलं तिकडं. जेवढं काढेल तेवढं गवत रोज येतातच इथं, त्यामुळं बागेचं सध्या काम बंद आहे पावसामुळे. हे पहा आमच्या आत्या तिकडे राहते आणि तिकडे बघा कसं गवत आहे, कशी बाग आहे. त्या बाजूला स्विमिंग पूल पण आहे आणि त्या बाजूला आहे बंगलो आहे तिथल्या मालकाचा आणि स्विमिंग पूल पण आहे तिकडं. खूप छान वाटतंय. पण ते बघा तिकडे दिसतंय का तुम्हाला वॉटरफॉल? तो वॉटरफॉल बघा, तिथनं धरण एक आहे. त्या वॉटरफॉलच्या पाठीमागं त्या धरणातलं पाणी त्या वॉटरफॉलमध्ये येतं आणि तिथं फोटोज वगैरे खूप छान निघतात. आणि तिथं सगळी पब्लिक फिरायला येते लोणावळ्यामध्ये त्या वॉटरफॉलच्या इथं. चला तुम्हाला दाखवते मी अजून. इथून नीट बघून जावं लागतं, नाहीतर साप वगैरे फिरत असतात गवतामध्ये.
त्याच्यामुळं नीट बघावं लागतं इथं. हे बघा झाडं, त्या बाजूला गार्डन आहे. इथं सगळी झाडं आहेत, ही पेरूची झाडं आहेत. इकडं ह्याची केळ्यांची बाग पण आहे. केळ्यांची बाग पण दाखवते मी तुम्हाला. पहा केळ्यांची बाग. आणि हे दिसतंय का, हे कडीपत्त्याचं झाड. हे कडीपत्त्याचं झाड. आणि हे जे झाड आहे ना, जामचं झाड म्हणतात त्याला. जामची फळं येतात तसली, उन्हाळ्यात वगैरे थंडीत येतात बघा ती जामची फळं. व्हाईट आणि पिंक कलरचे असतात ते. आणि हे बघा, हे जांभळाचं झाड आहे. हे जांभळाचं झाड आहे, खूप मोठे झाड जांभळाचं. आणि ही बाग आहे. खूप छान वाटते मला थंडीमध्ये फिरायला, असं मस्त नाही का. असं वाटते की नाही का फक्त असंच फिरत बसावं. मला असं फिरायला खूप आवडतं. इथे बघा समोर ती दिसते का, त्या बागेमध्ये ती चिक्कूची झाडं आहेत. आणि समोर ती सगळी चिक्कूची आणि आंब्याची झाडं आहेत त्या बागेमध्ये. आणि तिथूनच समोर एक स्विमिंग पूल सुद्धा आहे. तुम्हाला घेऊन जाते मी तिकडे, जर मला दाखवता आला तर. शक्यतो पावसाचं कसं, चुकून कोणी मला बघितलं ना तर म्हणणार ही पोरगी काय करत बसली इथं. बघा मला जाता सुद्धा येणार हो का, सगळं पाय चिखलाने भरतो. कोणीतरी शिट्टी वाजवली आय थिंक. शिट्टी वाजवली कोणीतरी. मला वाटते त्या बाजूला मला आता नको गेलं पाहिजे, कारण का मला जाणं योग्य वाटत नाही आहे. मी उद्या सकाळी जायला आय थिंक तिथं त्या बागेच्या इकडे स्विमिंग पूल आणि वगैरे तिकडचं सगळं डायनिंग टेबल वगैरे आहे तिथं बनवलेलं लोखंडाचं. स्विमिंग पूल झाला की तिथं नाश्ता वगैरे करायला बसतात तिथले ओनर. छान आहे प्रॉपर्टी पण. हे बघा किती छान खळखळ पाणी वाहते, मस्त आहे. एवढं तर माझं फिरून झालं, अजून पण फिरायचं होतं बरं का मला. पण काय झालंय ते पावसामुळं आणि माझी कॅश पण संपली. मेन म्हणजे आता कसं फिरायला जायचं तोच प्रश्न पडला. आली मी रिटर्न. एवढ्या पावसामुळे तिकडे जाणं झालं नाही अजून, तरी मी तिकडचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवेल बरं का. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं इथं स्विमिंग पूल आहे. तर स्विमिंग पूल दाखवणार आहे आता मी तुम्हाला. चालली आहे मी स्विमिंग पूलकडं. हे पहा इकडं चालली आहे मी. इथे पहा स्विमिंग पूल आहे आणि तिथं डायनिंग टेबल आहे बसण्यासाठी. म्हणजे स्विमिंग पूलवरून स्विमिंग करून आलं तर डायनिंग टेबलवर बसायचं नाश्ता करत. हा पहा किती छान स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल बघा किती मस्त आहे. आणि हा डायनिंग टेबल आहे, खुर्च्या वगैरे बघा मस्त आहे ना. तिथं मूर्ती लावली आहे जुन्या काळातली एक. जास्त जवळ नाही जायचं नाहीतर ओरडतील मला. मस्त आहे बघा, छान आहे इथलं वातावरण. आणि तिकडे एक झोका पण आहे खेळण्यासाठी, लय छान आहे. पण हा पहा हा झोका, इथं खेळायला बसतात. आता पावसामुळे सगळं खराब झालं आहे इथलं. शेवाळ्या वगैरे लागलेल्या आहेत, शेवाळ्या. पण जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा थंडीचं वातावरण असतं तेव्हा खूप छान वातावरण असतं इथलं. आणि उन्हाळ्यात पण खूप छान असतं इथं.
ती पाण्याची टाकी, तिथं पाणी स्टोर होतं त्या टाकीमध्ये. आणि तिथून एक्झिट. हा पहा बाहेर जाण्याचा रस्ता आहे. आणि इथून पाऊस पडतो त्यामुळे रस्ते पण पूर्ण भिजलेले असतात इकडं. ह्या भागात जास्त पाऊस पडतो ना, त्यामुळे. पाणी सगळीकडनं कसं वाहत वाहत येत आहे पाणी. हे सगळं पाणी आहे रस्त्यावरती, एकदम शुद्ध शुद्ध पाणी आहे. बघा आळूच्या आपण ज्या वड्या बनवतात त्याची पानं बघा किती मोठे मोठे आलेले आहेत. इथं गवत सगळी. इथे एक गार्डन आहे याच्या आतमध्ये, इथं खेळायला येतात कधी कधी. तरी आज पाऊस खूप कमी आहे. हे बघा असे बंगलोज असतात इकडं, सोसायटी असतात. आणि हे सगळे हिरो हिरोईन लोकांच्या सोसायटी आहेत. इथं हिरो हिरोईनचे बंगले ह्यांनी बांधून ठेवलेले आहेत. इथं ते कधी कधी वेकेशनला येतात आणि त्यांचा एन्जॉयमेंट करतात. ह्याच्या आतमध्ये पण मोठे मोठे लोक बंगला बांधून ठेवलेले असतात, बंगलोज. आणि आमच्यासारखी सामान्य माणसं अशीच फिरत बसतात. छत्री ओपन केलेली आहे बघा मी. पाऊस पडत आहे आता. लगेचच थोडं 5 मिनटं बाहेर पडली तर लगेच पाऊस पडतो इथं. त्यामुळे आपल्याबरोबर काय सामान असेल तर ते नीट कवर करावं लागतं, नाहीतर पाऊस पडतो. गायज आता मी लोणावळा स्टेशनवर आली. मला बाथरूम आलं होतं म्हणून. हे बघा किती स्वच्छ आहे स्टेशनचं वॉशरूम. रेल्वे स्टेशनचं वॉशरूम किती स्वच्छ आहे. हे पहा किती क्लीन आहे. हे असं स्वच्छ आहे. आपल्या काय बस स्टँडवरची स्टेशनवरची बाथरूम एवढी स्वच्छ नसतात, एवढी स्वच्छ ठेवली पाहिजेत. इतकं छान एवढं स्वच्छ आहे वॉशरूम. हे बघा हे वेस्टर्न आहे, हे वेस्टर्न आहे आणि हे इंडियन, दोन वेस्टर्न आहेत. स्वच्छ आहेत एकदम. असेच ठेवले पाहिजे सगळीकडचे वॉशरूम. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये पण सांगा. इथं आरसा. हे बघा मी स्टेशनवर आले होते तर हे पहा, हे खरे खरे झाडं लावलेले आहेत आणि हे पूर्ण वॉलला लावलेले आहेत. खूप छान वाटते झाडं. हे बघा पूर्ण वॉलला लावलेले आहेत झाडं. ही अशी झाडं पूर्ण वॉलला म्हणजे पूर्ण भिंतीला झाडं लावलेले आहेत अशी. लोणावळा स्टेशनच्या एका साईडला एक हे बघा लोणावळा लिहिलंय ना, हे तर स्टार्टिंगलाच अशी झाडं मस्त लावलेले आहेत आणि एंडिंगला पण लावले असेल. म्हणजे ही कन्सेप्ट किती छान आहे पहा. ह्याला रोज पाणी पण तसं घालावं लागत असेल. ह्याच्यामध्ये बघा माती दिसते, बघा माती. आणि बघा हे झाडं आहेत, किती छान झाडं आहेत बघा. मस्त आहे. मला खूप आवडलं आहे. प्रत्येक बसस्टँडवर असं झालं पाहिजे का? बसस्टँड नाही सॉरी, रेल्वे स्टेशनवर आणि बसस्टँडवर पण झालं पाहिजे. असं छान वाटतंय ना काहीतरी वेगळं बघायला. मस्त आहे. मला कन्सेप्ट आवडली. बघा किती छान वाटते. छान आहे पण इथं कोणच नाही आहे. हे बघा फोटो. हा बघा फोटो किती मस्त आहे. हे बघा मूर्ती. आतमध्ये बसण्यासाठी जागा सुद्धा आहे, म्हणजे प्रे करण्यासाठी. इथं लोक बसतात. मस्त केलंय चर्च. मध्ये मध्ये बांधकाम चाललेलं चर्चचं, पण आता चांगलं
केलेलं आहे, पण आतमध्ये कोणच नाही आहे. मला खरं तर जायचं आहे आतमध्ये, पण कोण नाही आहे सध्या आतमध्ये. बघू आपण, आपल्याला जाऊन देतात का. लॉक केलंय चर्च. आपण तोवर इकडचं आजूबाजूचं वातावरण बघू. हे बघा किती छान आहे. किती मस्त आहे. तो कोणतरी राहत असेल. लॉक आहे का आतमध्ये? होय का? हा आहे की बाकड्या. नाही पण आतून बघायचं होतं ना. आता नाही उघड, संध्याकाळी चालू असतं प्रवचन. बंद असतं प्रवचन संध्याकाळी. हा का? आता 5:15 येऊन उघडं, 5:30 चालू असतं प्रवचन. इथे बघा किती छान आहे. आपण तर पहिल्यांदा पाया पडू मूर्तीच्या. फ्लावर्स आलेले आहेत गुलाबाचे. खूपच छान वाटतं इथं. छत्री ठेवते मी. हे बघा, हे बघा गुलाबाची फुलं. छान आहे. इथे येशू ख्रिस्तांची मूर्ती. चला तिकडं पण जाऊ पाया पडायला आपण. जस्ट ट्रस्ट इन यू. जस्ट ट्रस्ट आय इन यू लिहिलंय. पहा किती छान आहे. स्टॅच्यू मूर्ती आहे येशू ख्रिस्तांची. मी पाया पडून घेते आधी. खूपच आवडलेलं आहे मला इथलं वातावरण. कधी मन मोकळं करायचं असलं तर आपण चर्चमध्ये येऊन बसू शकतो. कधी इकडे आपण फिरायला आलेलो असलो तर. मस्त आहे. बसते जरा 5-10 मिनटं बाहेर इथं. मग काय दुसऱ्या दिवशी मी लगेचच निघाले आमच्या घराकडे यायला, कारण की माझे सगळे पैसे संपले होते आणि काहीसुद्धा फिरायला माझ्याकडे कॅश नव्हती. त्यामुळे मी विचार केला की घरी गेलेलंच बरं, कारण की उगाच कुठंतरी भटकत राहण्यापेक्षा घरी गेलेलं बरं कधी पण. बस आमची जिरली. रिटर्न येताना माझं काय रिझर्वेशन नव्हतं, त्यामुळे मी कुठेतरी बसण्यासाठी जागा पाहत होते ट्रेनमध्ये, कारण की माझी एक कुठली तरी सीट कन्फर्म नव्हती. त्यामुळे मी कुठली तरी एक सीट बघून एका जागेवर बसले. कॉफी नेस कॉफी स्पेशल कॉफी अद्रक चाय कॉफी. जनरल का डब्बा आगे ना. जनरल का डब्बा आगे ना. जनरल डब्बा आगे. रिटर्न येताना मला लोणावळा ते पुणे या ट्रेनमध्ये यावे लागले, कोणार्क एक्सप्रेस मधून. आणि त्यानंतर मला परत दुसरी ट्रेन
लोणंदला याला पकडायची होती. मग लोणंदमधून डायरेक्ट इकडं फलटणला एक बस लागते, त्या बसमधून मला यायचं होतं. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. पुणे स्टेशनला उतरल्यानंतर मी भेळ खाल्ली. सुकी भेळ ती 30 रुपयाला भेटली होती. 10 रुपयाची भेळ ती 30 रुपयाला विकत होते. म्हणजे त्यांचा 20 रुपये फायदा होत होता. अशी तर बाहेरची लोक येऊन इथं पैसे कमवतात. शेवटी मी डेमोमध्ये बसले. ही लोकल होती, ती सरळ पुणे ते साताराला जात होती डेमो. मग ती लोणंदमध्ये सुद्धा उतरते. मग मी लोणंदमध्ये उतरले. पहिल्यांदा इथं बसले आधी ट्रेनमध्ये, मग तिथं लोणंदमध्ये उतरली. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे पहा, मी लोणंद स्टेशनला उतरलेले आहे आणि मला ह्या स्टेशनवरून पण एक बस पकडायची होती. ती म्हणजे फलटणला येणारी बस लोणंदवरून. आणि मी ट्रेननी प्रवास यामुळे करते की मला बस सहन होत नाही. म्हणजे बसमध्ये बसलं की मला उलट्या होतात, उमसळतं. त्यामुळे मी ट्रेनमधूनच प्रवास करते, जेणेकरून मला कुठं पण फिरता पण आलं पाहिजे. त्यामुळे तर फायनली गाईज मी माझ्या फलटणमध्ये उतरली, माझ्या गावामध्ये. आणि मी रात्रीची चालतच घरी गेले, कारण की माझ्याकडं घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मी चालतच घरी गेली आणि थोडे फार पैसे होते. त्या पैशातून घरी थोडंसं खायला घेतलं, दही बेकरीत गेले. मित्रांनो, फायनली मी घरी आलेले आहे. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले बाहेर होती. अगं तसं बोलू नका. घरी आलेलं आहे. हे बघा, हे जेवण कसं केलेलं आहे. हे बघा ही मटकी, ही भात, ती वरण जे बहिणीने माझ्या केलेलं आहे. आणि माझ्या मम्मी बघा काय म्हणते. या तुम्ही पण ज्यावेळी आज लय दिवसात घरचं जेवण केल्यामुळे लय भारी वाटते मला. चला मित्रांनो, माझा चॅनल आवडला, ब्लॉग आवडला, लाईक सबस्क्राईब. असेच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा.